आणि आता सविस्तर वृत्त। थकीत वीज बिलाचा भरणा केला नाही तर राज्यात भारनियमन लागू करावं लागेल असं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलंय। बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत हे 2 दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहे। सोमवारी बुलढाणा जिल्ह्यात डॉक्टर नितीन राऊत यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या। या भेटीदरम्यान महावितरणाच्या कार्यालयामध्ये आयोजित एका उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी राज्यातील थकीत वीज बिल प्रकरणी जनतेला अल्टिमेटम दिलाय। थकीत वीज बिल भरा अन्यथा राज्यात भारनियमन लागू होणार असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं। नाही ते त्या ठिकाणी जे 220 केवीचं ट्रॉम्बेमधनं आमची लाईन जाते आहे ती ट्रान्समिशन लाईनमध्ये त्याचा कॅपॅसिटर जो आहे तो ट्रॅप झालेला होता आणि त्यामुळं त्या ठिकाणी विद्युत पुरवठा थांबवण्यात आला। त्यावेळेला काय झालं होतं की आमच्या ज्या लाईन्स चालल्या आहेत त्या लाईन्समध्ये एका ठिकाणी आउटेज होतं। त्या आउटेज असताना दुसऱ्या लाईनवर पूर्ण भार आला आणि त्याच्यातनं ही घटना घडलेली आहे। आणि जसं आउटेज करताना एका याच्यावर भार निर्माण झाला तर त्याच्यात दाब वाढला विजेचा आणि विजेचा दाब वाढला असल्या कारणानं ते पूर्ण कोलॅप्स झाली यंत्रणा आणि पॉवर प्लांटसुद्धा त्या ठिकाणी बंद पडला आणि पॉवर प्लांट बंद पडल्यामुळं मग साऊथ बॉम्बेची वीज त्या ठिकाणी जवळपास 25 ते 30 मिनटं बंद होती। आम्ही 60 मिनटामध्ये पूर्ण लाईन्स व्यवस्थित केल्यात आणि त्या ठिकाणी मुंबईला पुरवठा दिलेला आहे। दरम्यान त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली। प्रकाश आंबेडकर हे बीजेपीला सहकार्य करत असून मी प्रस्ताव केलेल्या बौद्ध धर्मासाठी विशेष कायद्याला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे। सोबतच जो कोणी मला अडवणार त्याला आडवा करणार असा टोलाही त्यांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव न घेता लगावला। बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आम्हाला बौद्ध धम्म दिला आणि तो धम्म देत असताना बाबासाहेबांनी आम्हाला प्रतिज्ञा दिली आणि त्या प्रतिज्ञेमध्ये त्यांनी जे जे काही सांगितलेलं आहे त्याचं जर आपण योग्यपणे पालन जर केलं तर बाबासाहेबांच्या रक्ताच्या परिवाराला कधीही स्थान देण्याचं बाबासाहेबांनी म्हटलेलं नाही। अहो असे परिवाराचे सदस्य अनेक असतील, एक सदस्य नाही आहेत। बाबासाहेबांच्या भावांचे मुलं सुद्धा असतील, बाबासाहेबांच्या बहिणीचे मुलं सुद्धा असतील। त्यांना दैवत मानता तुम्ही? छी तुमची, हा मूर्खपणा तुमचा। तुम्ही बाबासाहेबांचे विचार म्हणता। अहो ज्याच्या शरीरामध्ये बाबासाहेबांचं रक्त जरी नाही परंतु बाबासाहेबांचे विचार ज्यांनी आत्मसात केले तो रक्तापेक्षा कमी नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे। मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या मुलुंड ट्राम्बे या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबईत जवळपास 2 तास वीज पुरवठा खंडित झाला होता। वीज पुरवठा बंद झाल्यानं लोकलला देखील त्याचा फटका बसला। याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारणा केली असता उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात आली असून त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। की वीज पुढच्या काळामध्ये आम्हाला पुरेशी मिळणार की नाही, कारण वीज विकत आम्ही वीज कंपन्यांकडून घेतो आणि वीज कंपन्यांची आम्हाला अनेक कर्ज देणी आहेत आणि त्याला लागतो जो कोळसा तो कोळसा सुद्धा आता अपुरा मिळतो। कधी 1 दिवसाचा, कधी 1.5 दिवसाचा, कधी 3 दिवसाचा असा कोळसा मिळतो। आम्ही 10 रॅक मागितले तर मिळतात 3च रॅक आणि त्यामुळं असं वाटतं की एखाद वेळेला जर कोळशाचं नियोजन चुकलं तर या कंपन्या बंद पडतील आणि मग विजेचं भारनियमन आम्हाला या ठिकाणी करावं लागेल। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात औरंगाबादमध्ये केलेल्या वक्तव्यावरून टीकेची झोड उठली आहे। राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी अकोल्याचे आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे। असं न केल्यास राज्यपालांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मिटकरी म्हणाले। राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर भाजप आता गप्प का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारीजी यांनी काल औरंगाबाद या ठिकाणी अत्यंत चुकीचं आणि वादग्रस्त विधान केलं। औरंगाबाद खंडपीठाचा 2008चा असा निर्णय आहे की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुरान्वये संबंध नाही,
तसा जर कोणी जोडण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्व अर्थानं चूक असेल. एक प्रकारे या न्यायालयाच्या जजमेंटचा सुद्धा अवमान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल शिवप्रेमी आहेत असं आम्हाला वाटत होतं. शिवनेरी आणि रायगडला ते स्वतः चालून गेले होते, याचा आम्हाला अभिमान होता. एखादा माणूस गड चढून जातो याचा अर्थ त्याचा शिवाजी महाराजांवर अभ्यास असतोच असा नाही. राज्यपाल महोदयांना ती ब्रीफिंग कोणी दिली हे एकदा तपासलं पाहिजे. मात्र महोदयांना मी सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम गुरु त्यांच्या आई राष्ट्रमाता जिजाऊ, त्यांचे वडील छत्रपती शहाजी महाराज आणि अध्यात्मातून जगद्गुरू तुकाराम महाराज या पलीकडे कुठलंही नातं जोडता येणार नाही. राज्यपालांनी जे हे बेताल वक्तव्य केलं आहे त्याविरुद्ध स्वतः रीतसर मी तक्रार दाखल करणार आहे आणि जर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नाही तर त्यानंतर अब्रू नुकसानीचा दावा शिवप्रेमींकडून वर्गणी गोळा करून मी ठोकणार आहे. लवकरात लवकर त्यांनी माफी मागावी आणि आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा. राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत 2 दिवसीय बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान शेगाव मार्गे जिल्ह्यात दाखल होत असताना सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंबईत सुरू असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर संध्याकाळी खामगाववरून चिखलीकडे जात असताना उंदरिया गावातील शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून गो बॅकच्या घोषणा देत त्यांचा निषेध केला. ऐन रबी हंगामात वीज वितरण कंपनीनं वीज कापल्यानं शेतातील पिकांना ऐनवेळी पाणी मिळालं नाही. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत 2 दिवसीय बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला ऊर्जा मंत्र्यांना सामोरं जावं लागलं. दिवसा वीज मिळत नाही आणि रात्री काही वेळ वीज दिल्या जाते. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी नितीन राऊत यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. तर ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत हे खामगाव येथील दौरा आटपून चिखलीकडे जात असताना उंदरी गावाजवळ शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत निदर्शनं केली. अकोला शहरातील शिवनी इथं जन्मदाते बापानं आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. प्रकरणी नराधम बापाला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अकोला शहरातील MIDC पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शिवनी परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं तिच्याच जन्मदात्या बापानंच लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. दरम्यान मुलीची प्रकृती खालावल्यानं तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पीडितेच्या जबाबानुसार MIDC पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून नराधम बापास अटक करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केलं. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश VD पिंपरकर यांच्या न्यायालयानं नराधम आरोपी बापास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणामध्ये पीडिता ही आरोपीची मुलगी असल्याने पीडिता ही न्यायालयासमोर आपली साक्ष फिरवून खोटी बोलली. तसेच सदर प्रकार झाला नसल्याचे तिने न्यायालयात सांगितले. तसेच पीडितेची आई ही सुद्धा न्यायालयात फितूर झाली होती. परंतु उच्च न्यायालयातील काही न्यायनिवाड्यांच्या आधारे जरी पीडिता व तिची आई सदर प्रकरणामध्ये फितूर झाले तरीसुद्धा DNA चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याच्या निष्कर्षानुसार विद्यमान न्यायालयाने हे घृणित कृत्य करणाऱ्या बापास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. बुलढाण्यातील कैकाडीपुरा भागात क्षुल्लक कारणावरून एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. दरम्यान आरोपींनी घरावर दगडानं हल्ला करून दुचाकीची देखील तोडफोड केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा शहरातील सोळंके लेआउट येथील रहिवासी पोलीस कर्मचारी शेख अनवर आपल्या घरासमोर उभे होते. दरम्यान आरोपी विक्रम जाधव आणि अनिल पवार इथे आले आणि मोटरसायकल अंगावर आणली म्हणून शिवीगाळ करत त्यांना काठीनं मारहाण केली. काही वेळानंतर रात्रीच्या सुमारास 10 ते 15 तरुणांच्या टोळक्यानं पोलीस कर्मचारी शेख सरवर यांच्या घरावर हल्ला केला आणि तोडफोड करत घरासमोर असलेल्या दुचाकीची तोडफोड केली. दरम्यान पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मावशी घरी जा तुम्ही, पोलीसचं मॅटर नाही, घरी जा तुम्ही.
विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील माकनेर या गावात राहणारी विद्यार्थिनी अवंतिका शेषराव खरसने ही युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेली आहे. तिथे युद्ध सुरू असल्यानं युक्रेन देश सोडण्यासाठी धडपड सुरू आहे. अवंतिका रोमानिया बॉर्डरवर पोहोचली असून भारतीय दूतावासाच्या प्रतीक्षेत आहे. हम यहाँ कल रात के 12 बजे से आ रखे हैं बॉर्डर पे रोमानिया के, और यहाँ आप देख सकते हैं इतने सारे लोग जमा हो चुके हैं, बहुत सारे हैं. और जो अफ्रीकन एंड यूक्रेनियन स्टूडेंट्स आ रहे हैं उनको बहुत आसानी से बॉर्डर क्रॉस करवा रहे हैं, लेकिन हमारे इंडियन स्टूडेंट्स को ही क्रॉस नहीं करवा रहे हैं. पता नहीं क्या प्रॉब्लम आ रही है. सो अभी आप इतना ही था. मैं चाहती हूँ कि प्लीज़ इस प्रॉब्लम को जल्दी से सॉल्व कर दे आप, प्लीज़. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण विभागाकडून नीट आणि जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन आणि प्रवेशपूर्व परीक्षेसाठी शहरातील कोचिंग क्लासेसचा समावेश करावा अशी मागणी अकोला शहरातील कोचिंग क्लासेस संचालकांनी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना निवेदन सादर करण्यात आलं. गेल्या 15 वर्षापासून अकोल्यातील शैक्षणिक क्षेत्रात नीट, जेईई आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. आपण केलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना देशासह राज्यातील नामांकित वैद्यकीय, अभियांत्रिकी, IIT या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला, असं दिलेल्या निवेदनात सादर करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनानं विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. शासनाच्या या योजनेद्वारे गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना दिली गेल्यास याचा व्यापक प्रमाणात विद्यार्थ्यांना लाभ होईल. त्यासाठी नीट, जेईई या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाकरता विनामूल्य होणाऱ्या एंट्रन्स कोचिंग क्लासेसचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर श्री समर्थ कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक नितीन बाठे, सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक प्रशांत देशमुख, प्राध्यापक SD खोटरे, मिरज कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक अजय देशपांडे, प्राध्यापक राजेश जोत, ललित ट्युटोरियल्सचे ललित काळपांडे, पाध्ये एज्युकेशनचे संचालक प्राध्यापक मुकुंद पाध्ये यांच्या स्वाक्षर आहेत. म्हणजे सध्या जी कोविडची परिस्थिती आली याच्यामुळे पालकवर्ग आणि समाजसुद्धा फार आर्थिक विवंचनेत आहे आणि आमच्या कोचिंगच्या माध्यमातून म्हणजे ह्या जिल्ह्यांनी आणि ह्या शहरांनी ह्या सर्व संचालकांना खूप काही दिले. म्हणून आमचंसुद्धा एक कर्तव्य आहे की ह्या जो व्यापक स्वरूपात प्रशासनाने जो उपक्रम राबवला हा जर सर्व समावेशक झाला आणि सर्व संचालकांना सर्व कोचिंग क्लासेसला याच्यासोबत घेतल्या गेले तर याची आणखी विद्यार्थ्यापर्यंत आपण जाऊ आणि एक अकोला मॉडेल आपण महाराष्ट्रासमोर करू शकू. म्हणजे ज्या अकोला शहराचा एक नावलौकिक जेईई आणि नीटच्या परीक्षेत आहे तो आणखी आपल्याला साध्य करता येईल आणि याचा होतकरू स्वातंत्र्य सेनान्यांचे मुलं असतील, विकलांग बालक असतील, दिव्यांग बालक असतील, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब असतील आणि आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले असतील ह्या सर्वांना याचा फार फायदा होईल. ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजयजी खडसे साहेबांना सर्व सन्माननीय संचालकांसोबत जाऊन एक निवेदन दिलं. ज्या संचालकांनी हे आधी सुरू केलं त्यांनासुद्धा सोबत घेऊन हा उपक्रम त्यांच्या संकल्पनेतून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात राबवावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. ह्या भावनेतून आज आम्ही इथं जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्याकरता आलो. अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय. बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर इथली ही घटना आहे. नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वर मलकापूर शहराजवळील मुंदडा पेट्रोल पंपासमोर मंगळवारी सकाळी एका अज्ञात वाहनानं मोटरसायकलला धडक दिली. यात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर मृतक दुचाकी स्वाराची ही ओळख अद्यापपर्यंत पटली नसून मलकापूर शहर पोलीस मृतकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातानंतर दुचाकी स्वाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तुर्तास पोलीस पुढील तपास करत आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करत होते. त्यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यामुळे मराठा समाज आनंदी आहे. यातच अकोल्याच्या खुले नाट्यगृह चौकात समाजातर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे मुंबईत 3 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. त्यांच्या समर्थनात मराठा समाजाच्या विविध संघटनांनी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन सुद्धा केलं होतं.
राज्य सरकारनं संभाजीराजेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याची लेखी हमी दिल्यानं खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतलं. तर याचा जल्लोष अकोला शहरातही करण्यात आला. मराठा महासंघानं राजेंना मानाचा मुजरा देऊन आणि फटाके फोडून जल्लोष केला. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. युवराज छत्रपती संभाजीराजेंचा जय हो. दिनांक 26 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीराजे हे आझाद मैदानावर मुंबईला उपोषणाला बसले होते. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी ते उद्विग्न होऊन शेवटी आमरण उपोषणाला बसले होते आणि काल त्यांची प्रकृतीसुद्धा खालावली होती आणि ह्या तीव्र भावना आता समाजामध्ये उमटायला दिसल्या होत्या. आम्ही मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार कुठलंही असो प्रत्येक सरकारने टोलवाटोलव केलेली आहे. संभाजीराजांनी शेवटी असं ठरवलं की आता समाजाला त्रास न देता समाजाला विटीस न धरता आपण स्वतः या मागण्यांसाठी उपोषणाला बसावं म्हणून सरकारने लेखी स्वरूपात त्या संदर्भात आम्हाला आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. संभाजी महाराजांचं हे उपोषण सार्थक ठरलेलं आहे. त्यानिमित्त आज आम्ही इथं जल्लोष केलेला आहे आणि संभाजी महाराजांना आम्ही या ठिकाणी इथून त्यांच्या या भावनेबद्दल त्यांनी केलेल्या या सर्व याच्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी या गावात तब्बल 250 लोकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. हे सर्व एका वाढदिवसाच्या जेवणासाठी गेले होते. घुंगशी येथील गोपाळ सौंदळे यांच्या लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. जेवणानंतर रात्री 1 वाजता दरम्यान पाहुण्यांना अचानक मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर तब्बल 250 लोकांना मूर्तिजापूर तालुक्यातील पारद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तर यातील काही लोकांना अकोला इथं रेफर करण्यात आलंय. जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. तर विषबाधा झालेल्या लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. सुदैवानं सगळ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी घरी एक कार्यक्रम ठेवला. जवळपास गावातील 200 ते 300 लोक तिथे जेवण करायला होते. जेवणानंतर आज सकाळी पहाटे 6 ते 7च्या दरम्यान लोकांना उलट्या, हगवण, डोके दुखणे, पोट दुखणे असे सिम्पटम्स तयार होऊन ते आपल्या PSCमध्ये आले. त्यांना प्राथमिकोपचार इथे दिला. त्यापैकी जवळपास 3 पेशंट अत्यंत गंभीर परिस्थितीत आहेत. त्यांना आपण सर्व प्रकारचे प्रथमोपचार दिला आहे. तर आता ते हळूहळू पूर्वस्थितीमध्ये येत आहेत. त्यांची स्थिती सुधारत आहे. अकोला जिल्ह्यातील वस्तापूर इथं वर्ली मटका जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं धाड घातली. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली तर 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून झोडगा इथं राहणारा शंकर आडे, संजय उमक आणि धंदा मालिक सलीम खासाहेब या तिघांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून वर्ली मटका साहित्य, 2 मोबाईल फोन, नगदी 3,760 रुपये, 1 मोटरसायकल असा एकूण 1,03,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांविरुद्धही पिंजर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या कारवाईत वर्ली मटका खेळणाऱ्या अरुण भेंडी, समाधान गायकवाड, प्रवीण घाडगे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून वर्ली मटका साहित्य आणि 37,890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यांच्याविरुद्धही पिंजर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अकोला इथं आयोजित 4 दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचा मंगळवारी समारोप करण्यात आला. या स्पर्धेत संस्कृती वानखडे आणि आयुष महाजन स्पर्धेचे मानकरी ठरले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महानगर बुद्धिबळ असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं बाजार समितीच्या गायकवाड सभागृहात लोकनेते स्वर्गीय वसंतराव धोत्रे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा समारोप करण्यात आला. बुद्धिबळातील चेकमेट हा परवलीचा शब्द बाल विद्यार्थी आणि स्पर्धकांसाठी जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. या स्पर्धेत संस्कृती वानखेडे, आयुष महाजन हे स्पर्धेचे मानकरी ठरले. बुद्धिबळामुळं बुद्धी तल्लख आणि ऊर्जावान होते. मैदानी खेळासोबतच अशा खेळांचाही सातत्यानं उपयोग वाढायला हवा असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. समारोप कार्यक्रमादरम्यान आमदार अमोल मिटकरी यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते डॉक्टर संतोष कुमार, डॉक्टर सुभाषचंद्र कोरपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे कोषाध्यक्ष हाजी फारुख शेख, जिल्हा उपनिबंधक विनायकराव काळे, बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, महानगर चेस असोसिएशन अध्यक्ष संदीप फुंडकर, बाजार समितीचे उपसभापती निळकंठराव खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.